प्रेक्षक हो, हिवाळ्याच्या ऋतूत आम्ही गावी आलेलो आहोत आणि गावी आलो असताना निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा माझा नित्यक्रम असतो। असाच एका दुपारी म्हणजे आजच्या दुपारी मी भोगेश्वरी नदीच्या काठी माझ्या अत्यंत आवडत्या जागी आता बसलेलो आहे। दुपारचे 12-1 वाजतात। नुकताच पावसाळा संपलेला आहे, त्यामुळे निसर्गमय वातावरण अत्यंत हिरवळ इथे पसरलेली आहे। विविध फुले फुललेली आहेत, फुलपाखरे उडत आहेत आणि हे सगळं पाहत असताना मला जे वैशिष्ट्य आज जाणवलं ते म्हणजे ह्या कातळावर बसून मी आपल्याशी संवाद साधतोय। आता तुम्ही म्हणत असाल कातळावर उभं राहून किंवा बसून संवाद साधण्यात काय वेगळंपण आहे, तर हिवाळा ऋतूमध्ये भर दुपारी 12 वाजता मी आपल्याशी संवाद साधू शकतोय, जे उन्हाळ्यामध्ये साधणं कदापि शक्य नव्हतं। कारण उन्हाळ्याच्या उन्हामध्ये ह्या कातळावर जी धग मला लागेल, जी झळ मला सोचेल ती अत्यंत त्रासदायक असेल। पण हिवाळ्याच्या उन्हामध्ये मला काहीच जाणवत नाहीये। कारण असं आहे की हिवाळ्याचं ऊन हे उबदार असतं। सूर्य पूर्व दिशेला उगवून पश्चिम दिशेला जेव्हा मावळतो त्याचा प्रवास हा तिरकस होत असतो आणि तिरकस होत असणाऱ्या प्रवासामुळे त्याची सूर्यकिरणं आपल्यापर्यंत तिरकी येत असतात आणि त्यामुळे निसर्गातलं वातावरण हिरवळ असतं। नुकताच पावसाळा संपलेला असतो, तिरकी सूर्यकिरणं आपल्यावर पडत असतात, त्यामुळे मनाला अत्यंत सुखावं हे वातावरण असतं आणि जे सूर्यकिरणं आपल्या अंगावर पडतायत ती आपल्याला उबदार जाणवत असतात। म्हणजे ऊन हे शक्यतो आपल्याला रखरखीत या उन्हाची आपल्याला सवय असते, पण उबदार ऊन हे देखील आपल्याला अनुभवता येतं हिवाळ्यामध्ये। शहरा ठिकाणी देखील आपल्याला अनुभव येत असतो, पण आपण विविध कामांमध्ये व्यस्त असतो आणि त्यामुळे निसर्गाकडे आपली नजर जात नाही। निसर्ग आपल्याशी संवाद साधू इच्छितो, पण आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं। पण जेव्हा जेव्हा आपण अशा निसर्गाच्या सानिध्यात येतो, निसर्गाशी संवाद साधायचा प्रयत्न करतो, त्या निसर्ग असे त्यांचे विविध पैलू आपल्यापर्यंत उलगडत असतो, जे आज मला जाणवलं की उन्हाळ्यातल्या उन्हामध्ये आणि हिवाळ्यातल्या उन्हामध्ये जो फरक आहे तो फरक आज जाणवून मला निसर्गाच्याच माध्यमातून मिळाला आणि तो प्रसंग आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे। कसा वाटला तुम्ही अवश्य कळवा। धन्यवाद।